सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिवनेरी गड, भगवा झेंडा लहरत, पारंपरिक ढोलताशा, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषासह आज राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी भरला होता. शिवजयंती 2026 निमित्त बाल शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा, पारंपरिक ढोलताशा, जयघोष आणि भव्य सजावट यामुळे गडाचा परिसर दमदमून गेला होता. पण या उत्सवात काही गोष्टी हाताबाहेर गेल्या, ज्यामुळे प्रशासनावरचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. रात्रीपासूनच गडावर प्रचंड गर्दी होती. अंबरखान्याचा खालचा हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. एकाच वेळी भाविक पुढे सरकले, ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही महिला, लहान मुले आणि नागरिक किरकोळ जखमी झाले. तातडीने जखमींना जुन्नरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी द फोक आख्यान हा कार्यक्रम पार पडला. गर्दीमुळे मुख्य रंगमंचाजवळ कलाकारांना सादरीकरणात काही अडचणी आल्या. मुख्य रंगमंचाच्या पाठीमागेच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेचे स्पीकर्स आणि प्रेक्षकांचा आवाज यामुळे द फोक आख्यानाच्या कलाकारांना आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी निर्माण झाल्या. आमदार श्रद्धा सोनवणे यांनी या कार्यक्रमात चट्टू ठोकून आनंद लुटला. तसेच त्यांनी भगवा झेंडाही डौलामध्ये नाचवला, ज्यामुळे अनेक प्रेक्षक स्तब्ध झाले. या कार्यक्रमात एक धक्कादायक घटना घडली. प्रेक्षकांमध्ये असलेल्या अनुष्का शुभम धोत्रे यांचे 3 तोळे दागिने अज्ञात चोरट्याने पळवले. ही घटना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडावर भगव्या रंगाची भव्य सजावट आणि फुलांच्या रांगोळीमुळे संपूर्ण परिसर आकर्षक दिसत होता. पारंपरिक ढोलताशा, जयघोष, जय भवानी जय शिवाजी यांनी गड परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. मुख्य सोहळा बाल शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून ऐतिहासिक क्षण अनुभवला. अभिनेता रितेश देशमुख यांचा सहभाग कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. रसिकांची प्रचंड गर्दी, उत्साह आणि श्रद्धा यामुळे किल्ला परिसर दमदमून गेला. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्साहासाठी दरवर्षी गर्दी होते, तरीही पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रण यंत्रणा ठेवली गेली नाही. यामुळे प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवभक्त आता मागणी करतात की भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गडावर कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापन यंत्रणा असावी. शिवजयंतीचा आजचा दिवस जुन्नरमधील शिवनेरी गडावर ऐतिहासिक ठरला. रसिकांचा उत्साह आणि श्रद्धा महत्त्वपूर्ण ठरली, पण प्रशासनाच्या नियोजनाची कमतरता ही भविष्यात सुधारण्याची गरज आहे.